आमच्या या किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आपण पहिली काय बनवतोय डिश? आपण सुरुवातीला बाबा गनुश बनवणार आहे. बाबा गनुश. बाबा गनुश ही ओरिजिनली लेबनीज डिश आहे. बर, ओके. मला साहित्य सांगता काय काय? कोथिंबीर, वांग्याचा गर, सिमला मिर्च, हे ताहिनी सॉस आहे, लिंबाचा रस, ऑलिव्ह ऑइल, लसूण बारीक चिरलेला, मिरेपूड आणि मीठ. आणि हे काय आहे? हे ॲक्च्युली हे खाण्यासाठी पिठा ब्रेड. काय म्हणलं तुम्ही? हे काय केलं एक्झॅक्टली? हा वांग्याचा गर आहे. आपण नॉर्मली भरतासाठी जे वांगे भाजून करतो ना तसंच हे करून घ्यायचं. वांग्याला तेल लावून भाजायचं आणि त्याचं कव्हर काढून मग ओके, ठीक आहे. साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. हे आपण तिन्ही प्रकारच्या ढोकळी मिरची आपण बारीक करून घेतलेली आहे. ह्याला काय पिठा ब्रेड म्हणतात? पिठा ब्रेड. पिठा ब्रेड. ओके, याच्यात फरक काय आहे? हा साधा मैद्याचा बनवलाय आणि हा होल ग्रेनचा. आजकाल सगळेच हेल्थ कॉन्शियस झाले त्यामुळे होल ग्रेनचा. ओके, पिठा ब्रेड. ओके, आता काय करायचं मला सांगा पहिलं. सुरुवातीला आपण वांग्याचा गर घेऊया. साधारण 2 वांग्याचा गर आहे हा. ओके, आता काय आपल्याला त्यामध्ये रंगीत सिमला मिर्च आणि कोथिंबीर, बारीक चिरलेला लसूण, अर्धा चमचा मिरेपूड. मिरीपूड किती घालायची तुमच्यावर बरं का? तिखट होतं कारण बाकी आपण मिरची वगैरे काही वापरत नाही त्यामुळे मिरेपूड थोडीशी जास्त. स्वादानुसार नमक आणि लिंबाचा रस. आणि यामध्ये अर्धा बाउल घाला. ह्याला काय म्हणायचं? ताहिनी पेस्ट. ही आपल्याला मिळते बाजारात का तिकडे मिळेल? हो, इथे नाही मिळत. नाही, इथे तर काय घालायला लागेल? तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे. हां, अच्छा. आणि त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल घालून ती मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करायची. ही रेडी झाली. हो, ओके. हा मिक्स करून. आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल साधारण 3 चमचे. अगदी सोपी आहे. हो, याची गंमत म्हणजे मला ही डिश माझ्या एका सिरियन मैत्रिणीनं शिकवली आणि ती मला बाबा गणेश आणून द्यायची आणि मी तिला वांग्याचं भरीत नेऊन द्यायचे. बाबा गणेश, बाबा म्हणजे फादर, बाबा. गणेश म्हणजे ज्याला दात नाही आहेत अशा बाबांसाठी तिच्या मुलीने बनवलेली डिश आहे ही ॲक्च्युली. हो, आय सी. ह्या रेडी झाला. एकदम फर्स्ट क्लास. झटकेपाट लिहून घ्या साहित्य आणि कृती. बाबा गणूश करण्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेली कोथिंबीर, भाजून कुस्करलेलं वांग, कापलेली रंगीत सिमला मिरची, ताहिनी सॉस, लिंबाचा रस, ऑलिव्ह ऑइल, चिरलेला लसूण, काळी मिरी पूड, पिठा ब्रेड आणि मीठ. कृती: एका बाउल मध्ये भाजून कुस्करलेलं वांग घेऊन त्यामध्ये रंगीत सिमला मिरची, कोथिंबीर, लसूण, काळी मिरी पूड, मीठ, लिंबाचा रस आणि ताहिनी सॉस घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्यावं. नंतर त्यामध्ये 3 चमचे ऑलिव्ह ऑइल घालावं. सजावट करून पिठा ब्रेड बरोबर डिश सर्व्ह करावी. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.